Good morning, student. Today we discuss the topic vector in 12th standard. In this topic, today we discuss the point vector product. आज आपण vector product बघणार आहोत. बेसिक झाले आपल्यामध्ये फिजिक्स मध्ये vector product असेल, डॉट product असेल. vector product is known as क्रॉस प्रोडक्ट. त्याचे दोन नाव आहेत. एक असेल वेक्टर प्रोडक्ट आणि दुसरा असेल क्रॉस प्रोडक्ट. फर्स्ट एक डेफिनेशन. द वेक्टर प्रोडक्ट ऑफ two non-zero vectors A and B, that means A bar and B bar, is denoted by A bar. This sign cross means vector product as notation as same and is defined to be आणि तो वेक्टर म्हणून defined to be C bar म्हणून आपण त्याला C bar equal to A bar cross B bar equal to mod A bar into mod B bar into sin theta into n cap into का है n cap where theta is the angle between A bar and B bar and n cap is the unit vector. N cap is the unit vector perpendicular to the plane of A bar and B bar. थोडक्यात अशी फिगर असेल. दोन वेक्टर असतील A and B. A असेल हा B असेल आणि दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट हा जो अँगल आहे थीटा. हा कसा वेक्टर आहे? परपेंडिक्युलर आहे म्हणजे OA OB. वेक्टर OA म्हणजे A भाग असेल, वेक्टर OB म्हणजे B भाग असेल आणि ती n कॅप असेल. इथे मायनस n कॅप. मायनस का असेल तर निगेटिव्ह साइड ऑफ निगेटिव्ह डायरेक्शन, इकडे असेल पॉझिटिव्ह डायरेक्शन. हे येतं A भाग क्रॉस B भाग, हे येतं मायनस A भाग क्रॉस B भाग. तर निगेटिव्ह मध्ये आहे म्हणजे काय तर हे दिस इज B भाग क्रॉस A भाग मायनस हे नंतरचं पॉइंट आहे. कारण ते कसं असतात वेक्टर प्रोडक्ट नॉट कम्युटेटिव्ह. इथे then the direction of C bar म्हणजे काय A bar क्रॉस B bar is such that ABC, that means vector ABC form a right-handed system. म्हणजे आपल्याला माहित असेल उदाहरणार्थ नियमानुसार वेक्टर प्रोडक्ट डिफाइन होतो right-handed system. We see that in figure. या फिगर मध्ये हे दोन वेक्टर कसे आहेत? ऑपोजिट डायरेक्शन आहेत. We see that the in figure the direction of B bar cross A bar and A bar cross B bar is opposite. That means
बी भाग क्रॉस ए भाग इक्वल टू मायनस ए भाग क्रॉस बी भाग. लक्षात ठेवायचं नेहमी डॉट प्रोडक्ट मध्ये कम्युटेटिव्ह असतात दोन वेक्टर आणि क्रॉस प्रोडक्ट मध्ये कम्युटेटिव्ह नाही मायनस साइन आहे. सो दी वेक्टर product is not commutative. So the vector product is not commutative. त्याच्या properties of cross product हे बेसिक प्रॉपर्टी माहित असतील. फर्स्ट असेल बी भाग क्रॉस ए भाग इक्वल टू मायनस ए भाग क्रॉस बी भाग. दॅट मीन्स वेक्टर प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. सेकंड ए भाग क्रॉस ए भाग इक्वल टू 0. जर दोन वेक्टर समान असतील त्याचा क्रॉस प्रोडक्ट काय असतो 0 असतो. आणि डॉट प्रोडक्ट मध्ये मॉड ऑफ ए भाग स्क्वेअर आहे. तर ए भाग क्रॉस बी भाग प्लस सी भाग इक्वल टू डिस्ट्रीब्यूटिव फॉर्म क्या ए भाग क्रॉस बी भाग प्लस ए भाग क्रॉस सी भाग. ये झाली थर्ड प्रॉपर्टी. नेक्स्ट both these I cap cross I cap equal to J cap cross J cap equal to K cap cross K cap equal to 0. हे जर डॉट मध्ये असेल तर 1 and I cross J equal to K म्हणजे थोडक्यात सायकल चेंज असतो. I नंतर J असा चेंज बघा. इथं I असेल इथे J असेल इथं K असेल. सायकल चेंजेस आहे I J K कॉमा J क्रॉस K इक्वल टू J क्रॉस K इक्वल काय येणार I कॅप तसेच K कॅप क्रॉस I कॅप इक्वल टू काय असेल J कॅप. आणि जर समजा हे चेंज केलं म्हणजे काय होणार J कॅप क्रॉस I कॅप इक्वल टू मायनस K कॅप कॉमा K कॅप क्रॉस J कॅप इक्वल टू मायनस I कॅप and I कॅप क्रॉस K कॅप इक्वल टू मायनस J कॅप असे मायनस J कॅप. Next property number 2 non-zero vectors A भाग and B भाग are collinear. जो दोन वेक्टर collinear असतील म्हणजे is in the same line असेल तर तिथे अँगल किती असतो 0 असतो किंवा 180. देन क्रॉस प्रोडक्ट किती असेल इक्वल टू 0. नेक्स्ट फिफ्थ if A भाग इक्वल टू I cap plus J cap so this is A1 I cap A2 J cap A3 K cap. if A भाग इक्वल टू A1 I cap plus A2 J cap plus A3 K cap and B भाग इक्वल टू B1 I cap plus B2 J cap plus B3 K cap. then
then DL cross product A bar cross B bar equal to is defined with the definition साठी मी I J के मध्ये I cap J cap K cap coefficient of A bar असेल A1 A2 A3 B1 B2 B3 हे असे डिटर्मिनंट म्हणजे एक्झाम्पल साठी आपल्याला आवश्यक आहे A1 plus B1 equal to I cap J cap K cap A1 A2 A3 B1 B2 B3 पुढे असेल युनिट वेक्टर number 6 is the unit vector जे प्रॉपर्टी असते किंवा नोट्स असतील त्याचा उपयोग एक्झाम्पल साठी किंवा एमसीक्यू साठी होतो. द युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू द unit vector perpendicular to the plane of A bar and B bar is हा फॉर्म्युला पुढच्या टॉपिक मध्ये उपयोग पडणार आहे. The unit vector perpendicular to the plane of A bar and B bar is A bar cross B bar divided by its magnitude म्हणजे काय तो A bar cross B bar divided by mod म्हणजे magnitude असतं A bar cross B bar and A vector of magnitude gamma perpendicular to the plane of A bar and B bar is याच्यामध्ये फक्त काय झाला इथे मॅग्नेट्यूड किती असतं 1 म्हणजे की युनिट म्हणतो इथे मॅग्नेट्यूड गामा आहे म्हणजे इज आणि कसा मायनस घ्या कारण त्याचे डायरेक्शन कोणते असू शकतात कसा मायनस गामा इनटू A bar plus B bar divided by mod of A bar plus B bar कसा मायनस गामा इनटू A bar plus B bar divided by mod of A bar plus B bar याच्यावरती एक दोन एक्झाम्पल आहे त्याच्या साइज मध्ये या जागा प्रॉपर्टीज आता पुढचा जो आहे तो angle between two vectors जे बघायचं डेफिनेशन होते A bar plus B bar म्हणजे mod A bar into mod B bar into sin theta जिथे sin theta काढायचा आहे that means theta let theta be the angle between two non-zero vectors A bar and B bar. So theta असतो 0 to pi ही कंडिशन आहे 0 to pi किंवा असं लिहू शकतो less than pi तर pi मध्ये 180 sin 0 होतं किंवा काय ठिकाणी इक्वल टू सुद्धा आहे then mod of A bar cross B bar equal to mod A bar into mod B bar into sin theta आणि n cap म्हणजे 1 आहे वेक्टर since mod of n cap is equal to 1 hence sin theta is equal to mod A bar cross B bar divided by mod A bar into mod B bar that means theta is equal to किती येणार ते sin inverse of theta काय येणार sin inverse of mod A bar cross B bar divided by magnitude of A bar into magnitude of B bar आणि याच्यामध्ये काय असतं डॉट प्रोडक्ट मध्ये इथे काय येते फक्त cos येतं इथे काय येते फक्त cos
is the angle between two vectors. Angle between two vectors. आता पुढचा पॉइंट तो आहे तो geometrical meaning of vector product. Geometrical meaning of vector product of A भाग and B भाग. म्हणजे समजा आता एक असल्या दोन वेक्टर आहेत. सपोज दिस इज A भाग असेल, हे B भाग असेल. याचे मॅग्निट्यूड घेतो म्हणजे साइड झाली असं वाढवतो. जो अँगल असेल तो थीटा असेल. हे काय येतं मॉड B भाग इंटू साइन थीटा हाइट आहे. इफ A भाग and B भाग are represented, if A भाग and B भाग are represented by directed line segment with the same initial point, क्या सांगते त्याच्यामध्ये if A भाग and B भाग are represented by directed line segment with the same initial point. समजा इथं O पॉइंट असेल, इथं A असेल, इथं B असेल आणि इथं C असेल. म्हणजे काय होणार साइड OA असेल, साइड OB असेल. OA म्हणजे A भाग असेल, OB म्हणजे काय असेल B भाग असेल. डायरेक्शन आपण असं घेतो. शेप कसं दिसायचा शेप आहे पॅराग्राम आहे with same initial point. then they determine a paragraph. Then they determine a paragraph. आणि आपल्याला माहित आहे एरिया ऑफ paragraph equal to base into height. base into height. मग बेस आहे मॉड A भाग हाइट काढू शकतो आपण sin थीटा म्हणजे काय असतो ऑपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेनस किंवा ऍडजस्ट साइड डिवाइड बाय हायपोटेनस असा sin आणि cos असतो. हाइट काय येते मॉड B भाग इनटू sin थीटा mod B भाग इनटू sin theta and this is equal to A bar cross B bar, that means this is mod A bar cross B bar. लक्षात ठेवायचं फक्त हाच फॉर्म्युला कोणता A bar paragraph equal to mod A bar cross B bar. इथे थेरीचा भाग संपतो वेक्टर प्रोडक्टचा. आता आहे त्याचे एक्झाम्पल सुद्धा सोपे आहेत. वेक्टर प्रोडक्ट मध्ये काय बघितलं आपण वेक्टर प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. त्याचा युनिट वेक्टर त्याच्या प्रॉपर्टीज exercise 1.4. First example, if
if a bar equal to 2i cap plus 3j cap minus k cap, b bar equal to I cap minus 4j cap plus 2k cap. Find a bar plus b bar cos a bar minus b bar. दोन वेक्टर दिले आहेत a and b. आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट इट्स ॲडिशन, सबट्रॅक्शन अँड the cross product. First given solution मध्ये first given vector as it is नेहमी सवय ठेवायची. क्वेश्चनचा जो given भाग असेल तो आधी लिहून घ्यायचा. given a भाग equal to 2i cap plus 3j cap minus k cap and b भाग equal to I cap minus 4j cap plus 2k cap. Now the addition डायरेक्टली तुम्ही a1 plus b1 किती येणार? 2i cap plus I cap 3i cap 3j cap minus 4j cap minus j cap plus k cap. पुन्हा से subtraction and a भाग minus b भाग equal to दोन्हीची वजाबाकी 2 minus 1 j cap plus 7j cap minus 3k cap minus 3k cap. Therefore a भाग plus b भाग cross a भाग minus b भाग equal to, समजा हा c आहे हा d आहे, कास्ट डेफिनेशन ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये I cap j cap k cap ह्याचे कोएफिशिएंट 3 minus 1 1 3 minus 1 1 1 7 minus 3 equal to डिटरमिनंट सोडवायचा 3 minus 7 into I cap 3 minus 7 into I cap minus 9 minus 9 minus 1 minus 9 minus 1 into j cap 21 plus 1 into k cap equal to कितना नागते minus 4i cap a minus plus येणार plus 10j cap plus 22 k cap. हे असेल तिचा आन्सर. Second, find a unit vector. Find a unit vector perpendicular to the. Find a unit vector perpendicular to the vectors j cap plus 2k cap and I cap plus j cap. Find a unit vector perpendicular to the vector j cap plus 2k cap and I cap plus j cap. Solution. We know that here a भाग equal to j cap plus 2k cap and b भाग equal to I cap plus j cap. We know that the unit vector perpendicular to the both vectors a bar and b bar is given by, तो फॉर्मूला है प्लस और माइनस a bar cross b bar divided by mod of a bar plus b bar. इधर आपल्याकडे a and b आहे,
काय करणार फर्स्ट दोन्हीचं काय असेल क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच आय जे के मध्ये आय कॅप जे कॅप के कॅप इथं 0 1 2 इथे काय ना 1 1 0 असेल हे सोडवायचं स्टेप बाय सोडवतो 1 म्हणजे 0 -2 आय कॅप असेल मायनस अगेन 0 -2 जे कॅप कसं असेल 0 -1 के कॅप 0 -1 के कॅप दिस इज इक्वल टू -2 आय कॅप हे मायनस प्लस होणार +2 जे कॅप मायनस के कॅप इथे क्वांटिटी देते वेक्टरची -2 आय कॅप +2 जे कॅप मायनस के कॅप तर वेक्टर आता त्याचे मॅग्निट्यूड मॉड ऑफ a1 + b1 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ -2 स्क्वेअर +2 स्क्वेअर + -1 स्क्वेअर इक्वल टू इथे होणार ते 2 स्क्वेअर मीन्स 12 again 12 + 1 equal to square root 9 is 3 square root of 9 is 3 therefore the required unit vector perpendicular to the given vectors is given by plus or minus वेक्टर आहे ते -2 i कॅप +2 j कॅप -k कॅप divided by 3 so the answer the required unit vector perpendicular to the given vector is plus or minus -2 i कॅप +2 j कॅप -k कॅप divided by 3 Next example, if a bar dot b bar equal to √3 and a bar cross b bar equal to 2 i cap 2 i cap plus j cap plus 2 k cap. Then find the angle between a bar and b bar. इथे आता एक्झाम्पल आहे if a bar dot b bar equal to √3 and a bar plus b bar equal to 2 i cap plus j cap plus 2 k cap, then find the angle between a1 and b1. इसे स्पेसिफिक a and b नाही पण दोन्हीची काय करेल डॉट आणि क्रॉस प्रोडक्ट आहे. हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी सोल्युशन म्हणजे इथे क्रॉस येतो इथे साइन येतो थिटा काढायचा. फर्स्ट गिवन a bar dot b bar equal to √3 and we know that this is equal to mod a bar into mod b bar into cos theta. हे असेल फर्स्ट इक्वेशन. सेकंड a bar cos b bar equal to किती आहे 2 i cap plus j cap
प्लस 2k क्या गिवन आहे टेकिंग इट्स मॅग्निट्यूड मॉड ऑफ a bar क्रॉस b bar इक्वल टू द स्क्वेअर रूट ऑफ 2 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर दिस इज इक्वल टू वर्ग प्लस 1 प्लस वर्ग मीन्स good night equal to 3. Therefore mod a bar plus b bar equal to किती येणार 3 आणि by definition this is equal to mod a bar into mod b bar into sin theta. This equation second divide equation second by 1 divide equation second by 1 we get mod a bar into mod b bar into sin theta divide by equation 2 divide by 1 एक असेल म्हणजे काय लागेल mod a bar into mod b bar into काय असेल cos theta किंवा 1 divide by 2 असू शकतं. इथं tan साठी मी second divide by first घेतो equal to काय येणार सेकंड किती आहे 3 डिवाइड बाय 3 हे कॅन्सल होतं sin upon cos म्हणजे tan sin upon cos म्हणजे काय आहे tan म्हणजे काय लागेल तिथे पुढचा भाग मी tan थीटा इक्वल टू काय असेल tan थीटा इक्वल टू असेल √3 म्हणजे काय ना थीटा इक्वल टू काय असेल 60 और पाई बाय 3 60 और पाई बाय 3 क्या तरीका से 60 और पाई बाय 3. पुढचे एक्झाम्पल could that 2 into a bar minus b bar cross 2 into a bar plus b bar equal to 8. टेक्स्ट बुक मध्ये इथं वर्ग आहे पुस्तकात 4 आहे चुकून जागा असेल प्रिंटिंग मिस्टेक आहे पण इथे 8 पाहिजे 8 into a bar plus b bar. आता इथे we have to do that 2 into a bar minus b bar किंवा a minus b plus 2 into a plus b equal to 8 times a plus b. फर्स्ट सॉल्यूशन मध्ये फर्स्ट एक साइड घ्या या दिस इज इक्वल टू I असच 2 into a bar minus b bar plus 2 into a bar plus b bar. आता ह्याचा उपयोग सोडवण्यासाठी किंवा प्रॉपर्टीचा उपयोग होतो 2 into 2 into दोन कोण सोडतात सोडवायचे सुद्धा a bar minus b bar क्रॉस काय येणार a bar plus b bar इक्वल टू 4 into आधी येणं गुणा नंतर असेल b न म्हणजे मायनस b न किती घेतो भाग पुढचा मी CHS इक्वल टू 4 into येणं गुणा नंतर काय येणार a bar plus a bar असेल प्लस a bar plus b bar इकडे काय येणार मायनस b bar plus a bar असेल आणि मायनस b bar plus b bar असेल. दिस इज इक्वल टू 4 into प्रॉपर्टी माहित आहे जर दोन वेक्टर सेम असतील त्याचे क्रॉस प्रोडक्ट काय असतो जे असतो म्हणजे जे येणार प्लस a bar plus b bar असेल मायनस b bar plus a bar असेल प्लस जे असेल. Since two vectors are same, then their cross product is equal. This is equal to 4 into a bar cross b bar assets minus and interchange करतो तुम्ही म्हणजे कसं येणार कारण कसं आहे डॉट क्रॉस प्रोडक्ट नॉट कम्युटेटिव्ह म्हणजे काय येणार ते a bar cross b bar equal to minus b bar cross a bar हे सुद्धा प्रॉपर्टी आहे. This is equal to 4 into 2 times a bar plus b bar equal to
8 into 2 into 4 means 8. A bar plus B bar. This is equal to RHS. हे म्हणजे काय असते RHS. ओके, थँक्यू. बाकीचे एक्झाम्पल आपण पुन्हा घेऊ.